नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका उंदीर मामाची गोष्ट, जिचं नाव आहे उंदराची टोपी। एक होता उंदीर मामा। रस्त्यात जाताना त्याला कापडाचा एक छोटासा तुकडा मिळाला। तो तुकडा घेऊन उंदीर मामा धोब्याकडे गेला आणि म्हणाला, धोबी दादा, माझा हा तुकडा धुवून दे। धोब्याने तो तुकडा धुवून दिला। मग उंदीर मामा शिंप्याकडे गेला आणि त्याला म्हणाला, शिंपी दादा, या तुकड्याची मला एक छानशी टोपी शिवून दे आणि तिला रंगीबेरंगी गोंडेही लाव। शिंप्याने उंदीर मामाला सुंदर टोपी शिवून दिली। उंदीर मामाने ती टोपी डोक्यावर घातली, एक छोटे ढोलके घेतले आणि ते वाजवत तो मोठ्या ऐटीत गाणे गाऊ लागला। राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान। हे ऐकून राजाला खूप राग आला। त्याने आपल्या शिपायांना आज्ञा दिली, जा रे, त्या उंदराला पकडून आणा आणि त्याची ती टोपी काढून घ्या। शिपायांनी उंदराला दरबारात आणले आणि त्याची टोपी काढून राजाला दिली। पण उंदीर मामा घाबरला नाही। त्याने लगेच दुसरे गाणे सुरू केले, राजा भिकारी, माझी टोपी घेतली। हे ऐकून राजाला खूप लाज वाटली आणि त्याचा राग अनावर झाला। त्याने ती टोपी उंदराकडे भिरकावून दिली। उंदीर मामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली आणि त्याने हसून तिसरे गाणे गायले, राजा मला भ्याला, माझी टोपी दिली। असे गाणे गात आपल्या हुशारीने राजाला हरवून उंदीर मामा मोठ्या विजयी तोऱ्यात राजवाड्यातून बाहेर पडून निघून गेला। गोष्टीतील शिकवण, लहान असलो तरी बुद्धी आणि धैर्याने मोठ्या व्यक्तीलाही हरवता येते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।